हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असाल. तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे मॅकडॉनल्ड स्टाईलमध्ये आपण होममेड फ्रेंच फ्राईज कसे बनवतो त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि खूप सिंपल रेसिपी, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. चला आपण रेसिपी स्टार्ट करूया. तर त्यासाठी आपल्याला तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये फ्रेंच फ्राईज बनवायचे सो तुम्ही तेवढे बटाटे घेऊ शकता. मी इथं 4 ते 5 बटाटे घेतले. ते व्यवस्थित धुवून घ्यायचे. जे बटाटे आहेत त्याचे आपण फ्रेंच फ्राईजसारखे कट करून घेऊया बारीक बारीक. तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असताल मी कशा प्रकारे कट करते. सो त्या प्रकारे आपल्याला सगळे बटाटे कट करून घ्यायचे. आणि ते कट केलेले बटाटे आपलं पाणी जर उकळलं असेल तर त्यात मीठ टाकायचं आहे आधी. कारण की मीठ टाकल्यामुळे आपल्या बटाट्याचा जो कलर आहे तो व्हाईटच असतो, म्हणजे त्याचा कलर डाऊन होत नाही किंवा ते काळे. सो आपले आता बटाटे 15% उकळून झालेले आहेत. सो आपण आता जे उकळलेले बटाटे आहेत ते एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊया. आणि जे बटाटे आपण साईडला काढलेले असतील ते आपल्याला कॉटनच्या रुमालाला किंवा त्याच्याने त्याला पुसून घ्यायचं किंवा तुमच्याकडे. आणि त्यानंतर मी आता यूज करणार आहे कॉर्नफ्लावर. सो आपल्याला त्या बटाट्यांना कॉर्नफ्लावर लावायचं आहे. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ अवेलेबल असेल तर तुम्ही ते पण लावू शकता. आणि कॉर्नफ्लावर लावून झाल्यानंतर मी कलरसाठी जो फिश फ्राय मसाला आहे सो मी तो लावणार आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तुम्ही तो पण यूज करू शकता. आणि मी व्यवस्थित त्याला कोटिंग करून घेणार आहे. त्यानंतर तेल गरम करायचं आहे आणि तेल व्यवस्थित तापू द्यायचं आहे. तेल तापून झाल्यानंतर आपण जे फ्रेंच फ्राईज रेडी केले ते एक एक करून आपल्याला गरम तेलामध्ये टाकायचे आहेत. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल त्या प्रकारे सगळी प्रोसेस तुम्हाला करायची आहे. आणि ते कमी गॅसवरती फ्राय करायचे जेणेकरून ते क्रिस्पी होतील, नरम पडणार नाही याची काळजी घ्यायची. जेणेकरून ते नरम तर पडतच नाही, बट आपण कमी जास्त फुल गॅसवरती केलं तर ते नरम पडू शकतात. त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरती ते बटाटे फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित. बघू शकताय तुम्ही किती मस्त असे फ्राय होत आहे. पण तुम्हाला जर ह्याच्यात कलर ॲड करायचा असेल तर तुम्ही कोटिंगमध्ये कलर पण यूज करू शकता. आणि आता आपण साईडला एका प्लेटमध्ये मी टिश्यू घेतला आहे, टिश्यू पेपर. सो जे आपल्या फ्रेंच फ्राईजला तेल एक्स्ट्राचं तेल लागलं असेल सो त्याच्यामध्ये ते सोप होऊन जाईल त्यामुळे. सो आता आपले जे फ्रेंच फ्राईज फ्राय करून झाले आहेत ते आता मी एका साईडला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. बघू शकता तुम्ही आपले मस्त क्रिस्पी असे किती मस्त फ्रेंच फ्राईज झाले आहेत. लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.